विद्यार्थी मित्रांनो, आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. हॅलो स्टुडंट, आज आपण गेल्या लेक्चरमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला टेक्स्टबुकमधला प्रॉब्लेम दया अँड कश्मा प्रॉब्लेम लिहून घ्यायला सांगितला होता, तोच आत्ता या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला दाखवत आहोत. तो प्रॉब्लेम आपण आता सोडवूयात. त्याच्यासाठी पार्टनरशिपचा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवताना फर्स्ट टाइम आपण एक प्रिपरेशन म्हणून ट्रेडिंग अकाउंट जो इथे तुम्हाला दाखवलेला आहे, ट्रेडिंग अकाउंट इन दी बुक्स ऑफ दया अँड कश्मा company, trading account for the year ended 31st March 2019 या पद्धतीनं हा जो ट्रेडिंग अकाउंट आहे तो आपल्याला तयार करायचा आहे. हा इथे ट्रेडिंग अकाउंट दिसत आहे आपल्याला. इथे ट्रेडिंग अकाउंट, इथे डेबिट साईड आहे ट्रेडिंग अकाउंटची. त्यानंतर पर्टिक्युलर दिलेला आहे, अमाऊंट रुपीज दिलेला आहे, इनर आणि आउटर कॉलम आहे. इनर कॉलम आपण ज्या काही ॲडलेस करत आहोत ते इनर कॉलमला करतो आणि आउटरला आलेली फिगर आपण घेतो. त्याच्यामुळे इनर आणि आउटर कॉलम अमाऊंटचे करायचे. त्यानंतर क्रेडिट साईडला देखील सेम कॉलम आहेत, पर्टिक्युलर, अमाऊंट इनर कॉलम, अमाऊंट आउटर कॉलम. म्हणजे चार जसे इकडे कॉलम आहेत तसेच इकडे सेम चार कॉलम आहेत, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. असं सिंगल पेजवरती एक अकाउंट आपण ओपन करून घ्यायचं आहे, आखून घ्यायचं आहे. हा ट्रेडिंग अकाउंट आहे. त्याच पद्धतीने आपण दुसरा अकाउंट आखून घेत आहोत, तो म्हणजे दुसरा आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला दिसत आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे सेम टू सेम फॉर द इयर एंडेड 31st March 2019. क्रेडिट साईड, डेबिट साईड, पर्टिक्युलर सेम तेच कॉलम आहेत, तसेच इकडे क्रेडिट साईडला सेम तेच कॉलम आहेत. अशा पद्धतीनं हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण वेगळा आखून घ्यायचा. ठीक आहे. किंवा काही याच्यामध्ये आपल्याला टेक्स्टबुकमध्ये ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा एकत्रितच दिलेला आहे, परंतु तो कसा असतो, सेपरेट असतो. त्यामुळे आपल्याला तिथे तो सेपरेटच घ्यावा लागतो. त्यानंतर आहे इथे बॅलन्स शीट दिलेली आहे. तिसऱ्या पेजवर आपण बॅलन्स शीट घेणार आहोत. ॲज ऑन 31st March 2019, ॲज ऑन इथं आपण का घेतलं तर ही एक काय आहे, बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटला टू साईड आहेत, लायबिलिटी साईड, अमाऊंट इनर कॉलम, आउटर अमाऊंट कॉलम, असेट साईड, इनर कॉलम आणि आउटर कॉलम. सेम इकडं 3 कॉलम दिलेले आहेत, तसेच इकडं 3 कॉलम्स आहेत. त्यानंतर आपण वेगळा अकाउंट एक ओपन तयार करत असतो, तो म्हणजे आपला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट. आपल्याला करंट अकाउंट दिला असेल तर करंट अकाउंट वेगळा ओपन आपण करत असतो. आणि कॅपिटल अकाउंट हे कधी काय करतो आपण, लायबिलिटीला सुद्धा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इथं पार्टनर्स आपण कॅपिटल अकाउंट ओपन करतो. कारण कॅपिटल हे आपलं काय आहे, पार्टनरशिपची लायबिलिटी आहे. त्यामुळे लायबिलिटी आपण इथे कॅपिटल अकाउंट ओपन केलं तरी चालेल किंवा सेपरेट केलं तरी चालेल, ॲज यू विश. इथं पार्टनर्स कॅपिटल वेगळं दिलेलं आहे किंवा करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंट आपण घेऊ शकतो. डेबिट साईड आणि क्रेडिट साईड, अमाऊंट कॉलम इनर आणि आउटर दिलेला आहे, अमाऊंट कॉलम इनर आणि आउटर दिलेला आहे. हा जो हे दिलेला आहे पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट, ते या पद्धतीनं दिलेलं आहे, इनर आणि आउटर सेम टू सेम त्याच पद्धतीनं दिसत आहे आपल्याला. ठीक आहे. आता आपण इथं सोडवायला सुरुवात करूयात. तर फर्स्ट टाइम आपणाला जो सुरुवातीला हे दिलेला आहे, प्रॉब्लेम दिलेला आहे, तो तुम्ही प्रॉब्लेम पाहिलेला असेल. तर आपण इथे ट्रेडिंग अकाउंट बघूयात. पहिल्यांदा सुरुवातीला आपण ट्रेडिंग अकाउंट घेतलेला आहे. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आणि कॅपिटल अकाउंट हे आपण
आखून घेतलेला आहे. तर फर्स्ट जो आहे आपण प्रॉब्लेम वाचूयात. दया अँड कश्मा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन दी रेशो 1:1 फ्रॉम दी फॉलोइंग ट्राय बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर दी इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. इथे दिलेलं आहे. आता इथे फर्स्ट टाइम बघा डेबिट बॅलन्स आपण पाहतोय ट्रेडिंग ट्राय बॅलन्समधले. ते डेबिट बॅलन्स स्टॉक दिलेला आहे, तो ओपनिंग स्टॉक आहे. डेट दिलेली आहे 1 एप्रिल 2018 आणि ट्राय बॅलन्स आपले दिलेला आहे 31 मार्च 2019चा दिलेला आहे. आणि स्टॉक जो आहे तो ओपनिंग स्टॉक आहे आपला. ओपनिंग स्टॉकला जर आपल्याला डेट दिली असेल तर ती डेटवरून आपण ओपनिंग स्टॉक समजू शकतो. आता इथे आपल्याला ओपनिंग स्टॉक जो दिलेला आहे तो 65,000 दिलेला आहे. ठीक आहे. तर आपण 65,000 जो दिलेला आहे तो आपण कुठे घेणार आहोत? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इथे घेणार आहोत. आता एक लक्षात घ्या, सुरुवातीला आपण प्रॉब्लेम सोडवत असताना ट्राय बॅलन्स पाहायचा. ट्राय बॅलन्समध्ये ओनली ऑन कॅपिटल अकाउंट दिलेला आहे. ज्या आपल्याला कॅपिटल मेथड दिलेल्या होत्या त्या कॅपिटल मेथडमध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि दुसरी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अशा दोन मेथड आहेत. ट्राय बॅलन्समध्ये फक्त कॅपिटल अकाउंट दिला असेल तर ती आपली फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असते आणि ट्राय बॅलन्समध्ये कॅपिटल अकाउंट प्लस करंट अकाउंट दिला असेल तर ती आपली फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनी इयत्ता 11वीला आपण प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड याच्यामध्ये फक्त कॅपिटल अकाउंट दिलेला आहे. त्यामुळे पहिला जो प्रॉब्लेम आहे दया अँड कश्माचा तो फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमधला आहे. त्यामुळे फक्त आपण कॅपिटल अकाउंट हे वेगळं ओपन केलं किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण कॅपिटल अकाउंट ओपन करू शकतो. आता यानंतर ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्या ॲडजस्टमेंट आपण काय करूयात, ट्राय बॅलन्समध्ये ॲटम शोधूयात आणि मग टिक मार्क करून घेऊयात. तर फर्स्ट टाइम आपण प्रॉब्लेम घेऊयात. आता प्रॉब्लेम इथे आहे, दिलेला आहे प्रॉब्लेम. आपण पाहू शकता इथे ॲडजस्टमेंट आहेत. क्लोजिंग स्टॉक दिलेली आहे. आता ही क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक ही कुठेही इफेक्ट करत नाही, म्हणजे ट्राय बॅलन्समध्ये आपण तिथं टिक मार्क नाही केली तरी चालू शकते. डेप्रिसिएशन आहे बिल्डिंगवरती, त्याच्या रिलेटेड कुठे आयटम दिलेला आहे तर बिल्डिंग शोधायचे. ह्या ट्राय बॅलन्समध्ये कुठे दिलेली आहे, डेबिटला दिलेली असते. डेबिट बॅलन्स आहे तर इथं आपण काय करूयात, अशी छोटी टिक मार्क करूयात. आता टिक मार्क का करायची, तर टिक मार्क याच्यासाठी करायची की जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडवतो तेव्हा काही आयटम आपल्याला इनर कॉलमला लिहायचे असतात. ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे असे ॲटम आपण इनर कॉलमला घेत असतो. फॉर एक्झाम्पल इथं बिल्डिंग दिलेली आहे आणि या बिल्डिंगवरती डेप्रिसिएशन आहे, म्हणून हा जो ॲटम आहे तो बिल्डिंगवरती आपण टिक मार्क केलेला आहे. त्यानंतर मशिनरी आहे. आता मशिनरीवरती देखील आपण काय करत आहोत, टिक मार्क करतोय, कारण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएशन आहे. त्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर रिलेटेड टू दी बिल्स रिसिवेबल. आपण बिल्स रिसिवेबलला सुद्धा टिक मार्क करत आहोत. त्यानंतर गुड्स वर्थ ऑफ ₹1,000 फॉर अ पर्सनल यूज. दयाने काय केलेले आहेत, पर्सनल यूज म्हणून काही गुड्स जो आहे तो विड्रॉन केलेला आहे. ते त्याचे ड्रॉइंग्स आहेत. ऑलरेडी आपण कॅपिटल अकाउंट काय करत असतो, इनर कॉलमला घेत असतो. त्यानंतर राईट ऑफ 1,800 ॲज अ बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे सन्ड्री डेटर्सला आपण काय करूयात, इथे टिक मार्क करूयात. टिक मार्क केलेले आहेत. त्यानंतर गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन दी बुक्स ऑफ अकाउंट. सोल्ड आहे, अनसोल्ड गुड्स आहेत, अनरेकॉर्डेड गुड्स आहेत, अनरेकॉर्डेड गुड्स हे रेकॉर्ड केलेले नाहीत. त्यामुळे अनरेकॉर्डेड सेल्स जे आहेत
ते सेल्स आपल्याला काय करावे लागतील, सेल्समध्ये ॲड करावे लागतील. सेल्स आयटम आपण शोधूयात. सेल्स हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ट्राय बॅलन्सच्या क्रेडिट साईडला इथे दिलेला आहे क्रेडिट बॅलन्स. आपण तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेत असतो, त्याला टिक मार्क केले. म्हणजे बघा इथे बिल्स रिसिवेबल, सेंट्री डेटर्स, मशिनरी, बिल्डिंग, त्यानंतर कॅपिटल आणि सेल्स हे इनर कॉलमला आपण घेतलेले आहेत. का घेतले तर आपण ज्यावेळी ट्रान्सफर करत असतो तेव्हा कुठले आयटम आपण इनर कॉलमला अमाऊंट घेणार आहोत आणि कोणती आउटरला हे समजण्यासाठी आपण टिक मार्क करून घेतलेले आहेत. त्यानंतर हिडन ॲडजस्टमेंट आहेत, त्या तुम्हाला फाइंड आउट करायच्या असतात. हिडन ॲडजस्टमेंट म्हणजे छुप्या ॲडजस्टमेंट, की ज्या ट्राय बॅलन्सच्या आयटमच्या समोर एखादा ब्रॅकेट दिलं असेल किंवा एखादी डेट दिली असेल तेव्हा ती काय असते, हिडन ॲडजस्टमेंट असते. फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टाइजमेंट इन ब्रॅकेट पेड फॉर 9 months, ही काय आहे, हिडन ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळे तिथे सुद्धा आपण टिक मार्क करूया, कारण टिक मार्क केलेले आयटम आपण काय करत असतो, इनर कॉलमला घेत असतो. ठीक आहे, हे इनर कॉलमला आयटम जे टिक मार्क केलेले आहेत ते आपण घेणार आहोत. तर चला मग आपण प्रॉब्लेम सोडवूयात. आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात. तर आपण अगोदर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आपण आखून घेतलेलं आहे. तसे इफेक्ट आहे ते आपण करूयात. तर पहिला आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे येणार, तर ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, हा ट्रेडिंग अकाउंट आहे तिथं डेबिट साईड आहे. टू ओपनिंग स्टॉक आपण काय करणार आहे, ओपनिंग स्टॉक तिथे घेणार आहोत. ओपनिंग स्टॉक किती दिलेला आहे, 65,000. डायरेक्ट आउटर कॉलमला आपण घेणार आहोत. 65,000 घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा आयटम दिलेला आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल ही आपली काय आहे, तर आपली असेट आहे. असेट आहे म्हटल्यानंतर कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. परंतु बिल्स रिसिवेबल वरती टिक मार्क केलेली आहे आणि टिक मार्क केलेले आयटम कुठं घेत असतो आपण, इनर कॉलमला. त्यामुळे बॅलन्स शीट पहा, असेट साईड आहे, असेट साईडच्या इनर कॉलमला आपण घेत आहोत बिल्स रिसिवेबल. अगदी सुरुवातीला ज्या असतात त्या सगळ्या कुठल्या आपल्या असतात, फिक्स्ड असेट्स असतात. त्याच्यामुळे आपण इथे मध्ये सुरुवात करूया बिल्स रिसिवेबल. इथे बिल्स रिसिवेबल किती आहे, टोटल 28,000 इनर कॉलमला. का इनर कॉलमला घ्यायचे आपण, तर त्याच्यावरती काय आहे, ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुढचा आयटम आहे वेजेस अँड सॅलरी. आता वेजेस अँड सॅलरी सुरुवात आहे वेजेस. आता वेजेस हा काय आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. तो कुठे घेणार आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू वेजेस अँड सॅलरी. टू वेजेस अँड सॅलरी किती दिलेली आहे, 9,000. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे का, नाही. त्यामुळे डायरेक्ट आउटर कॉलमला घेतली तरी चालेल. 9,000 घेतलेली आहे आपण, वेजेस अँड सॅलरी दिलेली आहे तिथे. त्यानंतर पुढचा आयटम आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स ट्राय बॅलन्समध्ये दिलेले बॅड डेट्स असतात, ते आपले ओल्ड बॅड डेट्स असतात. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी RBDD अकाउंटच्या रिलेटेड तुम्हाला ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. RBDD अकाउंट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओपन करतो. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, तिथं एक लाईन जागा सोडायची आणि इकडे एक लाईन जागा सोडायची, कारण माहीत नाही आपल्याला ग्रॉस प्रॉफिट येणार आहे की ग्रॉस लॉस. त्याच्यामुळे इथे टू RBDD अकाउंट ओपन करायचा, एक लाईन जागा सोडा. टू RBDD अकाउंट आपण इथं मेंटेन केला, हेडिंग टाकला आणि सुरुवातीला आपण काय घेतलं, बॅड डेट्स. पण ह्या बॅड डेट्स कसल्या आहेत, ओल्ड. त्यामुळे ओल्ड बॅड डेट्स आपण इथं घेतल्या. किती दिलेले आहेत बॅड डेट्स, 1,000. किती दिलेले आहेत, 1,000 बॅड डेट्स आहेत. त्या बॅड डेट्स आपण इथं इनर कॉलमला घेतलेल्या आहेत. बॅड डेट्स आहेत, ठीक आहे, 1,000.
पुढचा आयटम दिलेला आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स कुठे दिलेले आहेत बघा, तर ट्राय बॅलन्सच्या डेबिट साईडला दिलेला आहे. ती आपली काय आहे, असेट आहे. असेट आहे म्हटल्यानंतर बॅलन्स शीटच्या कुठे येणार, असेट साईडला. बॅलन्स शीट दिलेली आहे त्याच्या असेट साईडला सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर्स किती दिलेले आहेत, सन्ड्री डेटर्स दिलेले आहेत 1,32,500, 1,32,500. इनर कॉलमला घेतलेले आहेत कारण त्याच्यावरती काय आहे, ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे परचेसेस. परचेसेस आपण काय करत असतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेत असतो. ते आपले परचेसेस आहेत. डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे टू परचेसेस. आता परचेसेस आयटम लिहित असताना ट्राय बॅलन्समध्ये परचेस रिटर्न, रिटर्न आउटवर्ड आहेत का ते शोधायचे, कारण ते आपल्याला परचेसेसमधून लेस करायचे असतात. 1,48,000 दिलेले आहेत. 1,48,000 मधून ट्राय बॅलन्सच्या क्रेडिट साईडला परचेसेस लिहिलेले आहेत. आपण लगेच त्याचा इफेक्ट करूया. लेस काय म्हटलेलं आहे, परचेसेस रिटर्न. परचेसेस रिटर्न दिलेले आहेत. ते आपण काय करूयात, किती दिलेले आहेत, 4,000 दिलेले आहेत. ते 4,000 आपण लेस केले, किती आले, 1,44,000. ठीक आहे. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे मोटार कार. मोटार कार ही आपली काय आहे, असेट आहे. त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला मोटार कार अगदी सुरुवातीला, कारण फिक्स्ड असेट आहे, मोटार कार आहे. मोटार कार त्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे डायरेक्ट आउटर कॉलमला घेतले तरी चालतील. 1,48,000. 1,48,000 मोटार कार दिलेली आहे. ॲडजस्टमेंट नाही म्हणून इनर कॉलमला घेतलेले आहेत. ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे ते आपण इनर कॉलमला घेतले. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कोणता आयटम दिलेला आहे, मशिनरी. मशिनरीवरती ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण मशिनरी हा जो आयटम दिलेला आहे तो काय करणार आहोत, इनर कॉलमला घेणार आहोत. मशिनरी किती दिलेली आहे, 1,14,800. ठीक आहे, 1,14,800. थोडी मिस्टेक झालेली आहे बघा. मोटार कार आपल्याला 68,000 दिलेली आहे. आपण चुकून परचेसची अमाऊंट घेतलेली आहे, त्यामुळे इथं थोडीशी अमाऊंट चुकलेली आहे. त्यामुळे इथं किती येणार होता, 68,000 असं चुकून होऊ शकतं. ठीक आहे, हे किती आहे, 68,000 आहेत. चुकून माझी ती परचेसची अमाऊंट मी पाहिली, त्यामुळे इथे किती येणार, मोटार कार 68,000. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे ऑडिट फीज. ऑडिट फीज डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही, हा कसला एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण कुठे घेतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथं घेतो. आरबीडीडी अकाउंट मेंटेन केलाय, 4 लाईन जागा सोडायची. टू ऑडिट फीज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण आउटर कॉलमला घेतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 1,200. ठीक. नेक्स्ट सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न रिलेटेड टू सेलचे आहे. सेल्स कुठे असतात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंट घ्या आता. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रेडिंग अकाउंट आहे इथे. हा ट्रेडिंग अकाउंटची ही क्रेडिट साईड आहे. त्या क्रेडिट साईडला आपण घेणार आहोत बाय सुरुवातीला सेल्स, कारण सेल्स रिटर्न आपण सेल्समधून लेस करतो. ट्राय बॅलन्समध्ये क्रेडिट बॅलन्समध्ये सेल्स शोधा. सेल्स किती आहेत, 2,85,000 किती दिलेले आहेत, 500. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण ते काय केलेले आहेत, इनर कॉलमला घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये ॲड
अनरेकॉर्डेड आपण सेल्स करतो, कारण ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामुळे हा ॲटम तसाच ठेवला तरी चालेल किंवा इथून तुम्ही लेस केला तरी चालेल इथे. ठीक आहे, आपण त्याचा इफेक्ट करूया. सेल्स रिटर्न आपण लेस करतो आफ्टर अनरेकॉर्डेड सेल्स, कारण ॲडजस्टमेंट नंबर 6, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन दी बुक्स ऑफ अकाउंट. अनरेकॉर्डेड सेल्स जे आहेत ते नोंदवायचे राहून गेलेले आहेत आणि मग हे जे टोटल सेल्स असतात त्या टोटल सेल्समधून सेल्स रिटर्न होत असतात आणि सेल्स रिटर्न किती झालेले आहेत आपल्याला टोटल 2000. त्यामुळे इनर कॉलमलाच घेऊयात आणि अनरेकॉर्डेड सेल्स हा नंतर आपण ॲडजस्टमेंट करूयात. नेक्स्ट आहे कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक हा बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला येणार? असेट साईडला. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश ॲट बँक, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, जागा सोडा. कॅश ॲट बँक. डायरेक्ट आउटर कॉलम 12,000. ओके, ठीक आहे. नेक्स्ट 10% इन्व्हेस्टमेंट असेट आहे, 10% आहे इन्व्हेस्टमेंट आहे, असेट आहे. कुठे घेणार आपण असेट? बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण असेट घेत असतो. आता असेट किती आहेत टोटल? आपल्याला इथे दिसत आहेत. टोटल 10% दिलेले आहेत, तर ते 10% आपण कुठं घेत असतो? इन्व्हेस्टमेंट म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता तिथं 10% दिलेलं आहे, 10% इन्व्हेस्टमेंट आहेत, आपली असेट आहे, त्यामुळे इनर कॉलमला घ्यायचं. 10% इन्व्हेस्टमेंट किती दिलेले आहे? 10% इन्व्हेस्टमेंट 20,000. इथं 10% दिलेलं आहे म्हणजेच हिडन ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, ती आपल्या डायरेक्ट काय आहे? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपण कुठं घेत असतो? डेबिट साईडला. टू ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट किती दिलेले आहेत? 4,500. ॲडजस्टमेंट आहे, हिडन ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे रॉयलिटी. रॉयलिटी डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, रॉयलिटी आहे. ते ट्रेडिंग अकाउंटच्या कुठल्या साईडला घेतात? डेबिट साईडला. हे ट्रेडिंग अकाउंट आहे, त्याच्या डेबिट साईडला टू काय म्हटलेलं आहे? रॉयलिटीज. किती आहे रॉयलिटीज? 3,000. डायरेक्ट आउटर कॉलम, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही. त्यानंतर पुढचा ॲटम म्हणजेच ट्राय बॅलन्सची डेबिट बॅलन्स संपलेले आहेत. आता क्रेडिट बॅलन्सकडे जाऊयात आपण. क्रेडिट बॅलन्स सुरुवातीला आहे जनरल रिझर्व. जनरल रिझर्व आहे. आता इथं आपल्याला क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. क्रेडिट बॅलन्सेसमध्ये आहेत कोणताही रिझर्व ही आपली काय असते? लायबिलिटी असते. कारण आजचा जो रिझर्व आहे ती आपल्याला फ्युचरमध्ये एक लायबिलिटी म्हणून काय करायची असते? पेडअप करायची असते. त्यामुळे बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला येणार? ह्या लायबिलिटी साईडला येणार. काय म्हणून येणार? इथे टू बाय काय लिहायचं नाही, कारण ही स्टेटमेंट आहे. स्टेटमेंटला डायरेक्ट आपण लिहितो. काय लिहिणार? जनरल रिझर्व. जनरल रिझर्व दिलेला आहे. तो किती दिलेला आहे जनरल रिझर्व? आपल्याला किती दिलेला आहे जनरल रिझर्व? 14,500 म्हणजे 14,500 इतका जनरल रिझर्व दिलेला आहे. आपण तो घेतलेला आहे. जनरल रिझर्व 14,500 डायरेक्ट आउटर कॉलम. त्यानंतर कॅपिटल अकाउंट दया अँड कश्मा. दया अँड कश्माचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आता तुम्हाला इथे देते. आपल्याला इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे. ते कॅपिटल अकाउंट आपण इथं ओपन केलेलं आहे. इथं करंट अकाउंट नाही आहे, त्यामुळे आपण करंट अकाउंट हा शब्द जो आहे तो काढून ठेवूयात. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे. आता इथं कोण पार्टनर दिलेले आहेत आपल्याला? डेबिट साईडला, सॉरी इथं डेबिट साईड आणि क्रेडिट साईड दिलेली आहे. इथं अमाऊंट घेण्याच्या ऐवजी इथं आपण काय घेऊया? पहिला जो पार्टनर आहे त्याचं नाव आहे दया, म्हणून इथं दयाचा कॉलम घेऊयात आपण. दया घेतोय. दुसरा कोण आहे? कश्मा.
कोण आहे? कश्मा. ही डेबिटला आहेत. तसेच इकडं सुद्धा क्रेडिटला आपण घ्यायचे आहेत. दया अँड कश्मा. तर इकडं माझं ह्याच्यावरती येतंय, सॉरी पर्याय नाहीये. कश्मा, दया अँड कश्मा. डी फॉर दया आणि के फॉर कश्मा असं आपण घेऊयात, म्हणजे आपल्याला हे करेल. आता इथं आपण सुरुवातीचा जो बॅलन्स आहे कॅपिटल अकाउंटचा, तिकडचा जो क्रेडिट बॅलन्स आहे तो इकडे काय असणार, म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे तिकडे, तो क्रेडिट बॅलन्सच इथं क्रेडिट बॅलन्स म्हणून घ्यायचा आहे. बाय क्रेडिटला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथं क्रेडिट आहे. बाय बॅलन्स हा काय असणार आहे रे? ब्रॉड डाऊन. सुरुवातीचा बॅलन्स ब्रॉड डाऊन असतो. 1,60,000 किंवा 1,00,000 इकडे कश्माचं दाखवलेलं आहे, 1,20,000 दोघांचे वेगवेगळे दाखवलेले आहेत. आता इथं कॅपिटल अकाउंट वेगळा आपण केला, त्याचे इफेक्ट इकडं केले तरी चालतात. किंवा सगळ्यात सोपी आयडिया सांगते तुम्हाला, बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आहे, त्या लायबिलिटी साईडला आपण ओपन करू शकतो. तो कसा ओपन करू शकतो बघा, इथं हेडिंग द्यायचं कॅपिटल अकाउंट. तुम्ही वेगळा ओपन न करण्यापेक्षा इथंच केला तरी चालतो. पहिला आहे पार्टनर दया, म्हणून दयाचं कॅपिटल घ्यायचं, त्याच्यामध्ये ॲड 3 लाईन जागा सोडा, लेस 3 लाईन जागा सोडा. तसाच दुसरी आहे कश्मा, तिचं सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीनं करायचं आहे. ॲड 3 लाईन्स. आता इथं 3 लाईन्स दिसत नसल्या तरी सुद्धा ॲझ्युम करायच्या आहेत की ॲड 3 लाईन्स आणि लेस 3 लाईन्स. दयाचं किती घेतलेलं आहे आपण? 1,60,000. हे इनरला घ्यायचं कारण त्याच्यावरती ॲडलेस करायचं आहे. कश्माचं किती घेतलेलं आहे? 1,20,000 घेतलेलं आहे. इनरला घ्यायचं आहे कारण त्याच्यावरती इफेक्ट आपण करणार आहोत. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण ट्रान्सफर करून झालेल्या आहेत. आणखीन काय आहेत पुढं नेक्स्ट करूया. क्रेडिटर्स. आता इथं क्रेडिटर्स 98,000 दिलेले आहेत. क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे. बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स घेतोय आपण. इथं क्रेडिटर्स म्हटलेलं आहे. क्रेडिटर्स किती घेतलेले आहेत? 98,000. त्याच्यावरती काही ॲडजस्टमेंट आहेत का? ॲडजस्टमेंट त्याच्यावर काय दिलेल्या आहेत का बघा क्रेडिटर्सवरती? तर काहीही दिलेल्या नाहीत. त्याच्यामुळे ते डायरेक्ट आउटरला घेतले तरी चालू शकतात डायरेक्ट. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे RDD. आता इथे RDD आपल्याला दिलेला आहे. बॅलन्स शीट ट्राय बॅलन्समध्ये दिलेला जी RDD आहे ती RDD काय असते? आपली ओल्ड RDD असते. त्यामुळे ओल्ड RDD हे आपण काय करतो? लेस करतो. ठीक आहे, आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहूयात. पार्टनर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथे बघा, डेबिट साईडला 2 RBDD अकाउंट ओपन केलेला आहे. बॅड डेब्ट्स ओल्ड आहेत ते आपण काय करतो? इनर कॉलमला घेतो. त्याचा एक फॉर्म्युला मी 11वी मध्ये दिला होता. ह्याच्यामध्ये ॲड आपण काय करतो रे? बॅड डेब्ट्स. कसले बॅड डेब्ट्स? न्यू बॅड डेब्ट्स आपण ॲड करतो. आहेत का? पुढे ॲडजस्टमेंटमध्ये दिसतील. त्यामध्ये आणखीन आपण ॲड करतो RDD. कोणती RDD आपण ॲड करतो? न्यू RDD आपण ॲड करत असतो. त्यानंतर लेस काय करतो आपण? त्यातून लेस RDD. कसली RDD? ओल्ड RDD आपण काय करतो? लेस करतो. आता ओल्ड RDD तर किती दिलेली आहे? 1,800 दिलेली आहे. आता ह्या दोन फिगर आपल्याला मिळालेल्या नाहीत, ॲडजस्टमेंटमध्ये मिळतील. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घेतलेला आहे 11वी मध्ये, तो पाहायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आउटस्टँडिंग सेल्स दिलेले आहेत. सेल्स आपण घेतलेलेच आहेत. सेल्स आपण घेतलेले आहेत ट्रेडिंग अकाउंटला. त्यानंतर नेक्स्ट दिलेले आहे आउटस्टँडिंग वेजेस. आता आउटस्टँडिंग वेजेस असतात, ते आउटस्टँडिंग वेजेस आपण कुठे घेतो? कारण ट्राय बॅलन्स मधल्या प्रत्येक ॲटमचा एकदाच इफेक्ट होतो आणि ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात, कमीत कमी 2. आणि एकच ॲडजस्टमेंट अशी आहे की त्याचे 3 इफेक्ट होतात. कोणती? ती माहिती आहे आपल्याला, तरी देखील आपण चर्चा करूया. इन्शुअर्ड गुड्स ह्याच ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट होतात, नाहीतर सगळ्या ॲडजस्टमेंटचे हे 2 इफेक्ट होत असतात. त्यामुळे आउटस्टँडिंग वेजेस
हे वेजेस आहेत, आउटस्टँडिंग आहेत. आता वेजेस आउटस्टँडिंग असतील तर ते आपली काय आहे, लायबिलिटी आहे. म्हणजेच बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण काय घेणार आहोत, आउटस्टँडिंग वेजेस. ठीक आहे, आउटस्टँडिंग वेजेस किती आहेत, 700. किती दिलेले आहेत, 700 दिलेले आहेत. नेक्स्ट परचेस रिटर्न, परचेस मधून लेस केलेले आहेत. त्यानंतर डिस्काउंट. आता परचेस जो आहे, परचेस आयटम आपण घेतलेला आहे का, घेतलेला आहे, आणि परचेस आयटम मधून हा परचेस रिटर्न काय केलेला आहे, लेस केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे डिस्काउंट. आता इथं डिस्काउंट रिसिव्ड म्हटलेला नाही किंवा अलाउड म्हटलेलं नाही, तरी आपण काय करतो, ॲझम करतो. ॲझम्पशन आहे. क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे क्रेडिट साईडला. डिस्काउंट कुठं येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तरी येईल किंवा क्रेडिटला तरी येईल. जर डेबिट बॅलन्स दिला असेल ट्राय बॅलन्समध्ये तर डेबिट साईडला, आणि क्रेडिट बॅलन्स दिला असेल तरी क्रेडिट साईडला. 3 आयटम अशा आहेत. कोणते ते बघा, डिस्काउंट, इंटरेस्ट, रेंट. हे जे आयटम दिलेले आहेत ते आयटम कधी आपला एक्सपेन्सेस पण असतो आणि कधी इन्कमही असतो. डेबिटला दिला असेल तर एक्सपेन्सेस, डेबिट बॅलन्स दिले असेल तर एक्सपेन्सेस, आणि क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर इन्कम. इथे डिस्काउंट आपल्याला क्रेडिट बॅलन्समध्ये दिलेला आहे, त्यामुळे तो काय आहे, इन्कम. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक लाईन जागा सोडायची. इथं काय म्हणायचं, बाय डिस्काउंट. किती दिलेला आहे डिस्काउंट, 1800. ठीक आहे. आपले सगळेच्या सगळे आयटम ट्रान्सफर करून झालेले आहेत, त्याच्यामध्ये कुठलेही आयटम राहिलेले नाहीत. आपण बघू शकता सगळेच्या सगळे आपण आयटम ट्रान्सफर केलेले आहेत. हे सगळेच्या सगळे आयटम आपण ट्रान्सफर केलेले आहेत, कोणताही आयटम याच्यामधला राहिलेला नाही. आता आयटम ट्रान्सफर केल्यानंतर पुढची आहे इथे सगळी असणाऱ्या ॲडजस्टमेंट आहेत. तर पहिली ॲडजस्टमेंट आपण सोडवूया. क्लोजिंग स्टॉक ₹40,000. आता हा क्लोजिंग स्टॉकचा जो इफेक्ट आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला, ह्या सगळ्याच्या सगळ्या ॲडजस्टमेंट आपण सोडवणार आहोत. तर क्लोजिंग स्टॉक ही ॲडजस्टमेंट आहे ते आपण कुठं घेतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. हा आता ट्रेडिंग अकाउंट आलेला आहे, त्याच्या क्रेडिट साईडला अगदी लास्टला क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे इथे, तर 40,000 दिलेला आहे. 40,000 डायरेक्ट आउटर कॉलमला आपण घेतोय. 40,000 आपण आउटर कॉलमला घेतले. ओपनिंग स्टॉक डेबिट साईडला अगदी सुरुवातीला स्टार्टिंगला, आणि ट्रेडिंग अकाउंटच्या अगदी लास्टला क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक 40,000 40,000 आपण घेतलेले आहेत. म्हणजे पहिली ॲडजस्टमेंटचा एक इफेक्ट जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आहे, आणि दुसरा इफेक्ट कुठे आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. इथे आता ही बॅलन्स शीट आहे त्याच्या असेट साईडला आहे. इथं म्हणायचं क्लोजिंग स्टॉक, लास्टला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 40,000 दिलेला आहे. त्यानंतर दिलेला आहे डेप्रिसिएशन बिल्डिंग अँड मशिनरी ॲट 5% and 3% रिस्पेक्टिवली. इथं कसं आहे, रिस्पेक्टिवली आहे, त्यामुळे आपण अनुक्रमे इथं घेणार आहोत. आता इथं तुम्ही बघू शकता दुसरी ॲडजस्टमेंट आहे. कोणती ॲडजस्टमेंट दिलेली आहे, डेप्रिसिएशन आहे, बिल्डिंगवरती आहे, मशिनरीवरती आहे, आणि ते 5% अँड 3% रिस्पेक्टिवली दिलेलं आहे. म्हणजे 5% आहे ते बिल्डिंगवरती आहे, आणि मशिनरीवरती किती दिलेलं आहे, 3% दिलेलं आहे. बिल्डिंगवरती 5% कॅल्क्युलेट करूया, आणि 3% आहे ते मशिनरीवरती आपण कॅल्क्युलेट करूया. आता कॅल्क्युलेट म्हणजे वर्किंग नोट तुम्हाला करावी लागेल. आता वर्किंग नोटमध्ये पहिल्यांदा स्टार्टिंगला काय करावं लागेल, डेप्रिसिएशन ऑन, सुरुवातीला आहे बिल्डिंग. बिल्डिंगवर अमाऊंट किती आहे, बिल्डिंगची किती आहे, टोटल अमाऊंट किती आहे, टोटल अमाऊंट ऑफ बिल्डिंग किती दिलेली आहे, 75,000 दिलेली
आहे. ठीक आहे, बिल्डिंग आपण घेतलेली आहे का? ठीक आहे, बिल्डिंग इथं राहिलेली आहे चुकून. बिल्डिंग इथं बॅलन्स शीटच्या असेट साईडला बिल्डिंग आहे. इथे बिल्डिंग ट्रान्सफर करायची राहिली होती बघा, चुकून झालं होतं त्याबद्दल सॉरी. बिल्डिंग 75,000 असेट साईडला आपण घेतलेली आहे. आता 75,000वरती किती सांगितलेलं आहे त्यांनी? लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. किती दिलेलं आहे? 5% दिलेलं आहे, वर्षाचं आहे. किती येईल? आता आपण ह्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता 75 जो 5% आहे, डेप्रिसिएशन आहे, आणि हे डेप्रिसिएशन आपल्याला काय करावं लागेल? कॅल्क्युलेट करावं लागेल. तर मग बघा, टोटल अमाऊंट किती आहे? 75,000 आहे. 75,000वर डेप्रिसिएशन किती आहे? तर टोटल 5% आहे. 5%चं डेप्रिसिएशन किती येईल? 3,000. कॅल्क्युलेशन करा, 3,750 येईल. 3,750 असेल डेप्रिसिएशन. 75,000वरती किती येणार आहेत? 5%. वर्षाचं डेप्रिसिएशन आहे. तर किती येईल हे? 5%नी 3,750. तसंच दुसरं हे डेप्रिसिएशन आपण घेऊन बघूयात. दुसरं डेप्रिसिएशन आहे मशिनरी. मशिनरी आहे. मशिनरीची टोटल अमाऊंट किती दिलेली आहे? मशिनरीवरची 1,14,800 इतकी मशिनरी दिलेली आहे. आणि त्याच्यावरती डेप्रिसिएशन किती सांगितलेलं आहे? लेस डेप्रिसिएशन ॲट 3% सांगितलेलं आहे. ठीक आहे, 3% पर ॲनम म्हटलेलं आहे. आता इथं पर ॲनम म्हटलेलं आहे. इथं आता किती येणार आहे? 3% मशिनरीवरती डेप्रिसिएशन 3,000 किती येईल बघा? 3,000 किती येईल? 3,444 हे डेप्रिसिएशन याच्यावरती येईल. आता सेकंड इफेक्ट आपल्याला बघायचे आहेत. हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. डेप्रिसिएशन इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट इफेक्ट असेल, आणि दुसरा इफेक्ट त्या असेटमधून काय होईल? लेस. मग आपण जाऊयात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आहे. इथं आपण टू डेप्रिसिएशन असं हेडिंग टाकूया, कारण दोन्ही डेप्रिसिएशन आहेत. त्याच्यामुळे डेप्रिसिएशन हेडिंग टाकलेलं आहे आपण डेप्रिसिएशन, आणि पहिली आहे बिल्डिंग. आपण बिल्डिंग घेतोय. त्यानंतर आहे मशिनरी. आता इनर कॉलमला घ्यायचं, कारण नंतर आउटरला आपल्याला ॲडलेस करायला बरं पडेल, अमाऊंट कमी येतात म्हणून. इथं तर बिल्डिंग 3,000 किती आलं होतं? 750 आलं होतं. आणि मशिनरी किती आलं होतं? 3,444 आलं होतं. आता हे इनरला आहे, तेच आपल्याला कुठे टाकायचे? आउटरला. म्हणजे फिगर इथं कमी होईल, आपल्याला ॲडलेस करायला बरं पडतं म्हणून. 7,194 असं येईल. तर काही विद्यार्थी असे म्हणतील की मॅडम डेप्रिसिएशन 1वरच असेल तर इथं मग हेडिंग टाकायचं का? नाही. मग काय लिहायचं? टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. डायरेक्ट आउटरला लिहिलं तरी चालेल, जेव्हा एक डेप्रिसिएशन असेल. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. बॅलन्स शीटची असेट साईड आहे, त्या बॅलन्स शीटच्या असेट साईडमधून आपल्याला ते लेस करायचं आहे. पहिल्यांदा आहे बिल्डिंग. बिल्डिंगमधून आपण लेस करताना लेस फक्त लिहायचं, लेस. इथं काय लिहायचं? लेस डेप्रिसिएशन न लिहिता DEPT शॉर्टकटमध्ये ॲट किती % दिलेला आहे? 5%. 5% किती आलेला आहे? 3,750. 3,750 आल्यानंतर 75,000मधून 3,750 गेले, राहिले किती ते आपल्याला इथं लिहायचे आहेत. तर लेस करा, किती येतील? 71,250. त्यानंतर मशिनरीवरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. लेस डेप्रिसिएशन ॲट 3% पर ॲनम किती येईल? त्याच्यावरती 3%नी काढलेलं आहे आपण 3,000 जे आहे 3,444. हे एवढं डेप्रिसिएशन आलेलं आहे 3,444. आपण आउटरला घेतोय तेव्हा किती येतील? त्यातून लेस करून
1,11,356. 1,11,356 इतके आउटरला येतील. ठीक आहे. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आपण कंप्लीट केलेली आहे. आता तिसरी आपण ॲडजस्टमेंट पाहत आहोत. तिसरी ॲडजस्टमेंट कोणती आहे बघा. गुड्स वर्थ ऑफ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन दी बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच दयाने काय केलेलं आहे, 1,000चा गुड्स टेकन ओव्हर केलेला आहे फॉर अ पर्सनल यूजसाठी. पर्सनल यूज असतील तेव्हा काय असेल इथे, ड्रॉइंग्ज असेल. ड्रॉइंग्स आपण काय करतो, गुड्स आउट ऑफ झालेला आहे, बिझनेसमधून गेलेला आहे, टेकन ओव्हर केलेला आहे एका पार्टनरनी, दयानी. त्यामुळे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय करत असतो, हे जे पर्सनल यूज आहेत ते घेत असतो. मग इथं आपण काय लिहिणार आहोत, बाय गुड्स टेकन ओव्हर कोणी केलेलं आहे, बाय दया फॉर अ पर्सनल यूज असंच लिहा. कंसात फार तर ड्रॉइंग्स लिहिलं तरी चालेल तुमच्या माहिती करतासाठी. किती घेतलेले आहे, डायरेक्ट आउटर कॉलमला घ्या 1,000. किती घेतलेले आहे, डायरेक्ट 1,000 घेतलेले आहेत. त्यानंतर आउटरला घेतल्यानंतर दुसरा इफेक्ट कुठे होणार, त्याचे जे कॅपिटल आहेत त्या कॅपिटलमधून लेस होईल. आता त्याचं कॅपिटल अकाउंट इथे दिसत आहे बघा. कॅपिटल अकाउंट डेबिटला पडणार आहे. ड्रॉइंग्स लेस करायचे म्हणले की डेबिटला पडतील ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग्स जे आहेत तर दया आहे, दयाच्या ह्याच्यामधून 1,000 घ्यायचे आहेत. आता कश्मानं इथं काय घेतलेले नाही त्यामुळे कश्माची इथं काय होईल, डॅश होईल. परंतु आपण हे वेगळं केलं तर इथं घ्या. जर आपण एकत्रितच जर केलं असेल, इथं लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट ओपन करताय, दया किती घेतलेला आहे, कॅपिटल घेतलेला आहे, ॲड काय असेल ते करायचं आहे. आता इथं लेस ड्रॉइंग्स आपण काय करतो, इथं आपण लेस करतो. त्यामुळे ड्रॉइंग्स कुठे घ्यायचे आहेत, लेस आयटमला घ्यायचे आहेत 1,000. ठीक आहे. आपण लेस करून इथून आउटरलाच घेणार आहोत. आता नेट प्रॉफिट नेट लॉस येईल तेव्हा. समजलं. ठीक. नेक्स्ट पाचवी ॲडजस्टमेंट आहे. ती पाचवी ॲडजस्टमेंट कोणती आहे बघा. इथे तुम्हाला दिसत आहे पाचवी ॲडजस्टमेंट. राईट ऑफ 1,800 ॲज अ बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. आता हा RDD आहे आणि बॅड डेट्स पण आहेत, म्हणजे न्यू आहे. आता आपण एक फॉर्मॅट बनवून घेतलेला आहे. तुम्ही बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथे बघा फॉर्मॅट आहे. टू RBDD अकाउंट दिलेला आहे. बॅड डेट्स ओल्डही दिलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅड डेट्स काय करायचे आहेत, न्यू आहेत ते काय करायचे, आपल्याला ॲड करायचे. न्यू बॅड डेट्स आपण इथं ॲड केले. ठीक आहे. आता दुसरा इफेक्ट आपण कुठं घेणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे डेटर्स आहेत त्या इथं सन्ड्री डेटर्स म्हटलेलं आहे. आता सन्ड्री डेटर्समध्ये हे जे बॅड डेट्स आहेत, टोटल बॅड डेट्स आहेत, बुडलेले आहेत, बुडीत कर्ज आहे, आपण म्हणून ते डेटर्समधून काय करत असतो, तर लेस करत असतो. काय करत असतो, लेस करत असतो. पण त्याच्या अगोदर काहीतरी ॲडजस्टमेंट आहेत, ते आपल्याला ॲड किंवा लेस कराव्या लागतील. ठीक आहे. तर आपण डेटर ज्या आयटम दिलेला आहे, डेटर्स, त्याचे जे काही त्यातून लेस करायचं आहे तो राहिलेला आहे. आपण पुढं ॲडजस्टमेंट बघूया. इथे एक इफेक्ट राहिलेला आहे, लक्षात घ्या. बॅड डेट्स इथं आपण लेस करतो, पण अनरेकॉर्डेड सेल्स आहेत, त्यानंतर बिल्स रिसिवेबल वगैरे आहेत पुढच्या ॲडजस्टमेंट. त्याचा इफेक्ट देऊयात, मग ते करूया. आणि RDD, ठीक आहे, तिथंच RDD दिलेली आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला RDD आपण इथं काय करणार आहोत, तर न्यू RDD आहे. किती दिलेली आहे, 5% दिलेली आहे. कॅल्क्युलेट करायचे आहे. आता 5% हे सुद्धा आपण काय करूया, नंतर काढूया, कारण ची जी ॲडजस्टमेंट आहे ती जरा वेगळी आहे. ठीक आहे. आपण इथं बघूयात, त्यानंतर पुढे बघूया. सहावी ॲडजस्टमेंट की रिलेटेड कशाच्या आहे, सेलच्या रिलेटेड आहे. अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. अनरेकॉर्डेड सेल्स रिलेटेड कशाच्या येतात, डेटरच्या रिलेटेड असतात. आपण माल उधारीवरती विकलेला आहे आणि तो रेकॉर्ड करायचा राहिलेला आहे, मग तो आपल्याला ॲड करावा लागेल. ॲड सहावी ॲडजस्टमेंट अनरेकॉर्डेड सेल्स. आता अनरेकॉर्डेड सेल्स किती आहेत, 6,000.
ठीक आहे. म्हणजे आता हे 2,85,000 प्लस हे 6,000 म्हणजे किती जातील, याच्यामध्ये ॲड आहेत 2,00,000 किती होतील 91,000. त्यातून हे 2,000 लेस झाल्यानंतर किती होतील, इथं 2,91,000 झाले बघा, इथं दिसत आहे तुम्हाला. ह्यातून 2,91,000तून 2,000 गेले, डबल रेश घेऊयात आपण, किती आले इकडे 2,89,500 इतके सेल्स राहिलेले आहेत. म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स हे ॲड झाले, म्हणजे तुमचे सेल्स वाढले, त्यातून रिटर्न कमी झाले आणि 2,89,500 इतका तुमचा या वर्षाचा सेल्स झालेला आहे. म्हणजे डेटर्स तेवढे काय होणार आहेत, पुन्हा आपले वाढणार आहेत. आता तर बॅलन्स शीटच्या आपण असेट साईडला बघूयात. आता असेट साईडला बघा, इथं सुरुवातीला सन्ड्री डेटर्स घेतलेले आहेत. किती घेतलेले आहेत, 1,32,500. आता सन्ड्री डेटर्स आणि बिल्डिंग याच्यामध्ये अंतर मला कमी आहे का, कारण आपण याच्यामध्येच बॅलन्स शीट एवढी बसवलेली आहे. तर सुरुवातीला डेटर्सवरती खूप ॲडजस्टमेंट होत्या, त्यामुळे आपण जागा सोडायला पाहिजे होती, परंतु आपल्याकडे इकडे आपल्याकडे जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण काय केलं, थोडीशी जागा सोडली. परंतु तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना एक अख्खं वहीचं पेज आहे, त्या पेज भरपूर मोठं पेज असतं तुमच्याकडे, त्याच्यामुळे तुम्ही सन्ड्री डेटर्स हा आयटम आल्यानंतर त्याच्यावरती किती ॲडजस्टमेंट आहे त्या ठरवून तुम्ही 3 ते 4 ओळी जागा सोडू शकता, 5 ओळी जागा सोडू शकता. इथं माझी आता एकच लाईन राहिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी इतकं व्यवस्थित एक्सप्लेन करू शकत नाही. तर आपण दुसरा कागद इथं घेऊयात, म्हणजे हा जो आहे तो बघूयात आपण. आता इथे बघा, इकडं लक्ष द्या. आता समजा ही बॅलन्स शीट आहे आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण आहोत आणि असेट साईडला आपण काय घेतलेलं आहे, तर सन्ड्री डेटर्स घेतलेल्या आहेत. आता सन्ड्री डेटर्स आपल्या ह्या असेट साईडला आहेत. इथं आता सन्ड्री डेटर्स सुरुवातीला आपण किती घेतलेले आहेत रे, किती आहे सन्ड्री डेटर्स आपल्याकडे, टोटल सन्ड्री डेटर्स म्हणून 1,32,500 आहेत. 1,32,500 हे आपण असेट साईडला इथं घेतलेले आहे. दिसत आहे तुम्हाला 1,32,500 इतके हे दिसत आहे. ओके. तर इथे तुम्हाला सन्ड्री डेटर्स 1,32,500 इथं दिसत आहेत. तर आपण काय करायचे आहेत, राहिलेल्या ॲडजस्टमेंट करायच्या आहेत. आता इथं सन्ड्री डेटर्समध्ये आपण काय करत असतो सुरुवातीला, तर सन्ड्री डेटर्समध्ये जे बिल्स रिसिवेबल वगैरे काय आहेत का बघायचे आहेत आणि मग त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आपल्याला माहिती आहे बिल्स रिसिवेबल म्हणजेच आपल्याला बिल्स रिसिवेबल BR कुठं दिलेलं आहे, तर ट्राय बॅलन्सच्या डेबिट साईडला इथं दिलेलं आहे बघा. किती दिलेले आहेत, 28,000 दिलेले आहेत. मग आता इथं बिल्स तिसरी ॲडजस्टमेंट आहे ती आपली इथं बघा, तिसरी ॲडजस्टमेंट आहे. तिसरी ॲडजस्टमेंट राहिलेली होती कारण आपण ठेवलेलीच आहे. बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल्स ऑफ ₹3,000 म्हटलेलं आहे. बिल्स रिसिवेबल आहेत आणि त्याच्यामध्ये इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल किती आहेत, 3,000 आहेत. म्हणजे तुमचे आपले बिल्स रिसिवेबल आहेत ते किती आहेत, 28,000 आहेत. त्या 28,000मध्ये 3,000 जे आहेत ते डिसऑनर्ड झाले. म्हणजे डिसऑनर्ड झाले म्हणजे ते वटले नाहीत, त्या बिलाचे पैसे मिळालेले नाहीत. म्हणजे आपले ते सुद्धा बिल्स रिसिवेबल असतात. ते कशाच्या रिलेटेड असतात, डेटर्सच्या रिलेटेड असतात. म्हणून आपण ती ॲडजस्टमेंट ठेवलेली होती. आता आपण इथं सन्ड्री डेटर्स, बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्स आहेत. त्या सन्ड्री डेटर्सच्या खाली लगेच असेट साईडला आपण बिल्स रिसिवेबल हा आयटम घेतलेला आहे. इथं बघा घेतलेला आहे, तुम्हाला दिसत आहे बिल्स, इथे बघा दिसत आहे. इथं असेट साईड आहे, इथे असेट साईड आहे. असेट साईडला बॅलन्स शीटची असेट साईड तुम्हाला दिसत आहे. असेट साईडला आपण इथं बिल्स रिसिवेबल घेतलेले आहेत. किती आहेत, 28,000 आहेत. हे बिल्स रिसिवेबल कशाच्या रिलेटेड असतात, डेटरच्या रिलेटेड असतात. म्हणजे बिल्स रिसिवेबल 28,000 आहे, असेट आहे आणि ती असेट 3,000 यातली आलीच नाही.
म्हणजे तुमची असेट वाढली, ह्याच्यामध्ये काय होणार आहेत, ॲड होणार आहे. तर इथले डिसऑनर काय होणार आहे, तिथून लेस. म्हणजे आता आपण इथं एक नवीन कागद घेतलेला आहे, त्याच्यामधून इथं बिल्स रिसिवेबल आहेत बघा, खाली इथं बिल्स रिसिवेबल म्हटलेलं आहे. बिल्स रिसिवेबल किती आहेत, 28,000 आहेत. त्या 28,000मधून हे डिसऑनर्ड झालेले जे बिल्स असतात ते आपण काय करत असतो, लेस करत असतो. म्हणजेच बिल्स रिसिवेबल जो आयटम आहे तिथून आपण हा लेस करतो. कसा लेस करतो बघा, इफेक्ट, लेस बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. आपण काय करतो, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. आता डिसऑनर्ड लिहिताना बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड किती आहेत, 3,000 आहेत. 28,000मधून 3,000 गेले, आउटरला किती येतील मग, 28,000मधून 3,000 लेस केले आपण तर किती येतील, 25,000. आउटरला येतील 25,000 इतके आउटरला येत आहेत. ठीक आहे. आता इथून लेस झाले, ह्या बिल्स रिसिवेबल मधून लेस झाले, तर ॲड आपल्याला कुठे करावे लागतील, आपली असेट वाढली, असेटमध्ये काही फरक नाही झाला, असेट इथून कमी होणार आहे, इथे वाढणार आहे, असेट वाढणारच आहे तुमची. परंतु डिसऑनर्ड केल्यामुळे इकडे ॲड झाले, तेवढे डेटर्स आपले इन्क्रीज झाले. म्हणजे इथं काय येणार, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड किती आहेत, 3,000. ते आपण ॲड केले, झाले किती, 1,35,500. इथं 500 आहे, 1,35,500 एवढे झालेले आहेत आपले ॲड करून. त्यामध्ये ॲड हे अनरेकॉर्डेड सेल्स, म्हणजे आपण मगाशी घेतला होता तो अनरेकॉर्डेड सेल्स. किती आहेत अनरेकॉर्डेड सेल्स, 6,000. किती आहेत, 6,000. ते ॲड केले, ह्याच्यामध्ये झाले किती, 1,41,500. मग याच्यामधून लेस बॅड डेट्स किती घेतले आपण, बॅड डेट्स इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला किती घेतलेले आहेत बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला किती दिसत आहेत, बॅड डेट्स आहेत इथे. इथे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू आरबीडी अकाउंट मेंटेन केलेला आहे. ॲड काय म्हटलेलं आहे, आरडीडी न्यू आहे आणि बॅड डेट्स पण आहेत. मग आता आपल्याला आरडीडी काढायचे आहे, बॅड डेट्स न्यू आहेत 1,000. आपण घेऊयात 1,000. इथं किती घेतले बॅड डेट्स, 1,000. हे लेस केले आपण, आले किती, 1,40,500 एवढेच आले आपल्याकडे. सॉरी 1,800 आहेत, 1,800 आहेत इथे बॅड डेट्स. न्यू बॅड डेट्स किती आहेत, 1,800 आहेत ट्राय बॅलन्समध्ये. मग ते आपण 1,800 काय केले, इथे लेस करून घेतले. इथं 1,800 हे लेस केल्यानंतर अमाऊंट किती येणार आहे इथे, 1,39,000. 1,39,700. 1,39,700 एवढी अमाऊंट इथं आलेली आहे. आता यामधून आपल्याला काय करायचे आहेत, आरडीडी लेस. आरडीडी ॲट किती पर्सेंट दिलेले आहे, आरडीडी 5%. 5% आरडीडी लेस करायची आहे. किती येईल ह्याच्यावर 5%, 6,985 एवढी आरडीडी आपण लेस केली. आउटरला किती आले, 1,32,715 एवढी डेटर्स आपले शिल्लक राहिले, 1,32,715. ठीक आहे. आता ही जी आरडीडी आहे, न्यू आरडीडी म्हणतो, ही आपण इकडे घ्यायची आहे. इथे आरडीडी ॲड आरडीडी न्यू
किती आली होती? 6,985. आता हे याचे लेस करायचे बघा. इथे बघा बॅड डेट्स ओल्ड आहेत प्लस बॅड डेट्स न्यू, RDD न्यू आणि त्यातून लेस. हे तिन्ही आयटम वरचे ॲड करा, त्यातून हे लेस करा. आउटरला फिगर येईल ती बघा. आता इथे किती येत आहेत ते बघा. आउटरला किती येतील कॅल्क्युलेशन करा. आउटरला येत आहेत 7,000. आता इथं बघा हे 1,000, 1,800, 6,985. याची किती येते 9,000. याची बेरीज येते 9,785. यातून हे लेस केल्यानंतर किती येत आहेत बघा. यातून हे 1,800 लेस केले ओल्ड RDD 7,985 इतकी अमाऊंट येते. ठीक आहे, ही अमाऊंट RBDD अकाउंटची आहे. आता ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, हिडन ॲडजस्टमेंट पाहायचे आहेत. आता हिडन ॲडजस्टमेंट कोणकोणते आहेत ते बघूयात राहिलेल्या. आता हिडन ॲडजस्टमेंट बघा, एक ॲडव्हर्टाइजमेंट एक आहे आणि 10% इन्व्हेस्टमेंट एक आहे. 10% इन्व्हेस्टमेंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे बघूया. पेड फॉर 9 months. 9 monthsमध्ये किती दिलेले आहेत 4,500. हे 9 monthsसाठी आहे. आता 9 monthsसाठी 4,500 असतील तर वर्षाचे किती द्यायचे असतील ते आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करावं लागेल, म्हणजेच वर्किंग नोट काढावी लागेल. ठीक आहे, आपण आता वर्किंग नोट काढूयात ॲडव्हर्टाइजमेंटसाठी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेतलेली आहे ॲडव्हर्टाइजमेंट. इथे बघा टू ॲडव्हर्टाइजमेंट घेतलेली आहे 4,500. हे वर्षाचे नसून कितीचे आहेत, फक्त 9 monthsचे आहेत. 9 महिन्याचे किती आहेत 4,500 रुपये. म्हणजे आणखीन किती महिन्याचे आउटस्टँडिंग आहेत तर 3 monthsचे आउटस्टँडिंग आहेत. ते आपल्याला आउटस्टँडिंग काय करावे लागतील, द्यावे लागतील. म्हणजे आता 4,500 हे जर 9 महिन्याचे असतील तर वर्षाचे किती असतील 6,000, बरोबर की नाही. मग 6,000 वर्षाचे असतील तर त्याच्याबरोबर किती दिले 4,500 दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे आउटस्टँडिंग अजून किती आहेत 1,500 एवढे आउटस्टँडिंग आहेत. आपण आउटस्टँडिंग काय करतो, ॲड आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे, आउटरला आले 6,000. आता हे आउटस्टँडिंग आहे, एक्सपेन्सेस आहे, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहे, आउटस्टँडिंग आहे. आपण कुठे घेणार बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला घेणार, असेट साईडला. इथं म्हणायचं आउटस्टँडिंग सॉरी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला देणी आहेत, एक्सपेन्सेस आहे, आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट देणं आहे, द्यायचं आहे, दिलेलं नाही. ॲडव्हर्टाइजमेंट किती येणार 1,500. ठीक आहे, आता आपल्याला हिडन ॲडजस्टमेंटमध्ये पुढची 10% इन्व्हेस्टमेंट राहिलेली आहे. इथं आता 10% इन्व्हेस्टमेंट आहेत 20,000 आहेत. 10% इन्व्हेस्टमेंट आपण हे करतोय तर आपण त्याच्यावरती 10% इन्व्हेस्टमेंट 20,000 होता. इथं डेट दिलेली नाही इन्व्हेस्टमेंट कधीपासून कितपर्यंत केलेलं आहे, तर वर्षाचं ॲझम्पशन करायचं. वर्षभर आपल्या इन्व्हेस्टमेंट होत्या तर वर्षाचं किती येणार 20,000वरती 2,000. त्यामुळे हे इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज झाली. इथं म्हणायचं इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 10% पर ॲनम. 2,000 दिले, आउटरला आले 22,000 आणि हे 2,000 काय आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती येतील 2,000. ठीक आहे,
आता आपण सगळेच्या सगळे आपले ॲडजस्टमेंट झालेले आहेत. आपण आता प्रॉब्लेम टॅली करूयात. ठीक आहे. आता टॅली करत असताना सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा, डेबिट साईड पाहायची, क्रेडिट साईड पाहायची. सुरुवातीला आउटर कॉलमची बेरीज आपण करत असतो. आता आउटर कॉलमची बेरीज करत असताना इथे बघा आउटर कॉलम आहे हा डेबिट साईडचा आणि हा आहे क्रेडिट साईडचा. आता क्रेडिट साईड जास्त आहे की डेबिट साईड जास्त आहे ती आपण पाहायची. आता इथं सगळे इफेक्ट झालेले आहेत. आता इथं आपण काय करूया, क्रेडिट साईड बघूया किती आहे ती. ठीक आहे. क्रेडिट साईड ही काय आहे, जास्त आहे. किती आहे बघूया. 2,89,500 1000 आणि हे 40,000 किती आले, 3,30,500. दोन्हीकडे लिहून घेतले 3,30,500. त्यातून ही डेबिट साईड लेस केली. डेबिट साईड लेस केल्यानंतर किती आले, 1,09,500. त्याला आपण काय म्हणायचं आहे, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आता हा कॅरीड डाऊन कुठे करतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता हा प्रॉफिट आहे, ग्रॉस प्रॉफिट आहे. आपण कुठे करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड जी आहे ती. इथं बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड आहे, तिथं आपण बाय ग्रॉस प्रॉफिट इथे काय म्हणणार, ब्रॉट डाऊन. आउटर कॉलमला किती येणार, 1,09,500. ठीक आहे. आता इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सेकंड आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करतो. कोणती साईड जास्त आहे बघायची, याची कोणती साईड जास्त आहे बघायची. मग कोणती साईड जास्त आहे रे याची, तर बघूयात आपण. इथं डेबिट साईड किती आहे, क्रेडिट साईड. डेबिट साईड आहे इकडे दिलेली आहे, इकडं क्रेडिट साईड दिलेली आहे. तर ऑब्वियसली काय आहे, क्रेडिट साईड ही जास्त आहे. किती आहे तर 1,13,300 एवढी आहे. 1,13,300 दिलेली आहे. त्यातून ही डेबिट साईड आपण काय करणार आहोत, लेस करणार आहोत. आता इथे काय राहिलेलं आहे का बघा, म्हणजे आपलं एखादी ॲडजस्टमेंट वगैरे राहिलेली आहे का, तर काही राहिलेलं नाही. काय डिस्काउंट वगैरे कुठला काय राहिलेला आहे का, चुकून एखादी आयटम राहिलेली आहे का. राहिलेला आहे का. हां. आता बघा इथे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बघा ट्राय बॅलन्समध्ये सेल्स रिटर्न नंतर एक डिस्काउंट दिला होता डेबिटला, तो इथे चुकून राहिलेला आहे. टू डिस्काउंट ट्राय बॅलन्समधला आयटम एक अख्खाच्या अख्खा तसाच राहिलेला आहे, 2,300 डेबिट साईडला. ट्राय बॅलन्समध्ये डिस्काउंट डेबिट बॅलन्स दिला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्राय बॅलन्समध्ये डेबिटला दिले तो डेबिटला आपण घेतला इथं डेबिटला. ट्राय बॅलन्समध्ये क्रेडिट बॅलन्स दिला तर क्रेडिटला आपण घेतलेला आहे. हा डेबिट आहे आणि हा क्रेडिट आहे. ठीक आहे. आपण त्याच्यामधून ह्या क्रेडिटमधून ही डेबिट आपण लेस केली तर काय येणार आहे, टू नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट आपण काय करतो, कोणाला डिस्ट्रीब्यूट करत असतो, पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करत असतो. किती आला आउटरला, 88,621 इतका नेट प्रॉफिट आलेला आहे. त्यांचा रेशो 1:1 आहे, म्हणजे इक्वल आहे. तर आपण तो काय का 1:1 जो आहे तो आपण काय करूयात, वाटून घेऊयात, डिस्ट्रीब्यूट करूयात. ठीक आहे. दया कॅपिटल अकाउंट आणि दुसरी कश्मा, दुसरा दिलाय कश्मा कॅपिटल अकाउंट, कंसात टाका ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. हे आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे, कुठेही फॉरवर्ड करणार नाही. आता 81,621 रुपये आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, वाटून टाकायचे आहेत. कुणाला तर 1 रुपया जास्त जाईल. तर
दयाला किती येतील मग 44,311 आणि 44,000 इथं किती येतील 310 रुपये येतील. समान आपण वाटलेले आहेत. ठीक आहे. आता हे आपण काय करूया, हा नेट प्रॉफिट आहे. तो नेट प्रॉफिट आपण कशामध्ये ॲड करतो, तर पार्टनर कॅपिटल अकाउंट आहे त्या कॅपिटल अकाउंटला आपण ॲड करतो. ॲड म्हणजे त्यांच्या क्रेडिट साईडला इथं जातो. इथं बाय नेट प्रॉफिट इथं किती येणार 44,311 आणि 44,310. किंवा आपण डायरेक्ट इथं सुद्धा आपण करू शकतो. लायबिलिटी साईडला ॲड नेट प्रॉफिट 44,311 आणि इथं नेट प्रॉफिट कशमाच्या इथे 44,310. इथून आपण इथं लेस आयटम काही नाही, कशमाला लेस आयटम काही नाही, त्यामुळे इथं फक्त ड्रॉइंग्स दयानी घेतलेले आहेत. ठीक आहे. दयाचं कॅपिटल प्लस नेट प्रॉफिट ॲड करा, त्यातून ड्रॉइंग्स लेस करा, त्याचं कॅपिटल किती येतं आहे बघा. त्यानंतर कशमाचं 1,20,000, नेट प्रॉफिट 44,310. ड्रॉइंग्सनं काही घेतलेले नाहीत त्याच्यामुळे इथं ही ड्रॉइंग्स नाही आहेत. तर आपण तिचं कॅपिटल अकाउंट हे करूया. बघा आता किती येत आहे. इथं आहे 2,03,311 येते. इथं किती येते कशमाची 1,64,310 येते. 1,64,310 येत आहे. ठीक आहे. मग आता आपण इथं सुद्धा बॅलन्स शीट इथं टॅली जर झाली म्हणजे जेवढी असेट आहे तेवढीच आपली लायबिलिटी जर असेल, इथं तुम्ही बॅलन्स शीट बघू शकता. आता इथली असेट साईड ही बघू शकता. ही आउटर कॉलम आहे. आउटर कॉलम जेवढा असेल, असेट जेवढ्या असतील तेवढ्याच आपली लायबिलिटी एवढी आउटर कॉलमची पाहिजे, तरच आपला प्रॉब्लेम बरोबर, अन्यथा चुकलेला आहे. इथं सुद्धा आपण इथं बघू शकतो. इथं आता आपण तुम्ही कॅपिटल अकाउंट मी इथं दाखवलेला आहे. इथं कॅपिटल अकाउंट आहे इथं पार्टनरचा. इथं तुम्ही क्रेडिट त्यांची ॲड करू शकता. आता क्रेडिट साईड जास्त आहे म्हटल्यानंतर आपण क्रेडिट बघणार आहोत. आता इथं किती आहे, इथं आपण मांडून घेतोय 1,64,310, 1,64,310, 1,64,310 हा कशमाचा आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन आहे. त्यानंतर 1,00,000 इथं किती दिलेले आहेत, सॉरी इथं बघा 2,04,311 आहेत. 2,04,311 ह्यातून 1,000 गेले, 2,03,311 आलेले आहेत. इथं जो बॅलन्स आलेला आहे तोच इथं सेम आलेला आहे. म्हणजे तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे ते नाही काढलं तरी चालेल, डायरेक्ट इथं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेऊन इथं जरी केलं तरी चालेल. आता इथे बघा लायबिलिटी आउटर कॉलम जेवढी असेल तेवढीच असेट साईडची आउटर कॉलम असली पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम जर टॅली झाला तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर, अन्यथा कुठं काहीतरी चुकलेलं आहे, एखादी ॲडजस्टमेंट वगैरे असेल तर इथं चुकलेली आहे असं आपण म्हणू शकतो. एखादी काही ॲडजस्टमेंट वगैरे आहे का बघा, ती ॲडजस्टमेंट आपली राहिलेली आहे का, तर अशा कुठल्याही ॲडजस्टमेंट राहिलेल्या नाहीत. तर किती येते बघूया. इथं 4,82,321 आलेली आहे आणि इकडे सुद्धा असेट 4,82,321 एवढी आलेली आहे. म्हणजे दोन्ही आपल्या टॅली झाल्या. तुम्ही परीक्षा देत असताना परीक्षेमध्ये तुम्ही प्रॉब्लेम सोडवणार आहात आणि दोन्ही ह्या टॅली झाल्या म्हणजे जेवढी असेट आहे तेवढीच आपली लायबिलिटी आली आणि दोन्ही अशा टॅली झाल्या तर तुम्हाला तिथंच कळतं की आपला फायनल अकाउंट बरोबर आहे. म्हणजे परीक्षा हॉलच्या बाहेर तुम्ही पडत असताना तुम्हाला तिथेच कळतं की आपला प्रॉब्लेम अरे बाबा बरोबर आहे, आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत. फायनल अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलं तरी अर्धा मार्क आहे आणि ॲडजस्टमेंट सोडवल्या तरी 1 मार्क आहे. त्याच्यामुळे ट्रान्सफर आणि तुम्ही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट देत आहे त्याला सुद्धा मार्क्स मिळतात आणि तुमचे हे टॅलीला काही 2-3 वरचे मार्क्स आहेत ते तुमचे टॅली केलं तरी तुम्हाला मिळतात. म्हणजे इथं तुम्हाला अकाउंटला स्कोरिंग करण्यासारखा हा विषय आहे. त्यामुळे काही
सगळे मुद्दे मी बऱ्यापैकी क्लिअर केलेले आहेत माझ्या माहितीनुसार. जर याच्यामध्ये काही शंका असेल तर माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपला कळवा किंवा मला या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून विचारू शकता किंवा माझ्या पर्सनल मोबाईलला फोन करून तुम्ही मला शंका आपल्या विचारू शकता. तर चला, धन्यवाद.